च्या आईला परत तिचा फोन आला. सकाळी 7:30च्या सुमारास घर सोडले. डॉक यार्डहून बेलापूर ट्रेन पकडली. फर्स्ट क्लासचे कंपार्टमेंट, नेहमीची विंडो सीट. कॉटन ग्रीन यायच्या आधी सवयीने डोळा लागला. अर्थात तेच बरे असते, कारण पुढे उन्हाळ्याला कॉलेजला जाणाऱ्या 18 ते 24 वयोगटातील ललना गेली 10 वर्षे मी यावरच डोळा ठेवून असतो. चढल्या की पापणीला पापणी भिडवावीशी वाटत नाही. तिथे झोपणार काय? मग बेलापूर आल्यावर परतीच्या एका प्रवाशाने नेहमीसारखे माझी जागा पटकवण्यासाठी मला न चुकता उठवले. तेव्हाच काय ती जाग आली. तसेच अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी 5 मिनिटांची पायपीट करत ऑफिसला पोचलो. कॉम्प्युटर चालू करायची कळ दाबून पोटात आलेल्या कळीला न्याय द्यायला म्हणून वॉशरूमला होऊन आलो. फ्रेश झाल्यावर इकडचे तिकडचे मेल चेक करून अंदाजे 9:30 वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तोच 5-10 मिनिटांतच अपेक्षेप्रमाणे फोन खणखणला. ही दिवसातली पहिली घंटा होती. धोक्याची म्हणाला तरी हरकत नाही. कुठे आहेस? हॅलो बोलताक्षणी समोरून हा पहिलाच प्रश्न. ऑफिसला. आणि कुठे? गेल्या 6 महिन्यात माझे हे उत्तर. त्यातील आणि कुठे सह कधीच बदलले नाही ना. तेच उत्तर रोज रोज काय द्यायचे या विचाराने त्रासलेला सूर कधी बदलला. आणि तरीही समोरच्याला आपला प्रश्न बदलावासा वाटला नव्हता. कदाचित याच रसायनाला बायको असे म्हणत असावेत. काय करतोयस? पाठोपाठ त्याचाच जोडप्रश्न. काम करतोय. आणि काय करणार हेही उत्तर ठरलेलंच. पण बऱ्याचदा मग मीच त्यापुढे. आता ऑफिसमध्ये काय झक मारणार काय? आम्हाला काम करायचेच पैसे मिळतात. बस तुझ्याच फोनची वाट बघत होतो. असे काहीबाही जोडून संवाद रुचकर बनवायचा प्रयत्न करतो. अरे आज पेपरवाला वेळेवर आलाच नाही. मग पेपर न घेताच निघाले तशीच. ट्रेनसुद्धा लेट होती. नशीब माझी ठाण्याची 9:38ची वेळेवर मिळाली. नाहीतर आजही लेट झाला असता कालच्यासारखा. उगाच लेट मार्क लागला काल. आधीच सुट्ट्या संपल्या आहेत माझ्या. प्रिन्सिपल मॅमनी नियमही हल्ली खूप स्ट्रिक्ट केले आहेत. 10चे प्रॅक्टिकल 10:15 पर्यंत सुरू झालेच पाहिजे. काल जेव्हा तिला लेट झाला होता तेव्हाही हीच सारी टेप चालू होती. आणि आज जेव्हा वेळेवर पोहोचते तेव्हाही कालचेच रडगाणे ऐकवत होती. काहीही डोक्यात शिरून न देता कानावर जे पडेल ते तिथवरच ठेवायचा माझा प्रयत्न चालू होता. पण आजही वेगळे काही ऐकण्यासारखे नाही हे लक्षात येता मध्येच तिला टोकून थोडक्यात दिवसभरात मला करायच्या असलेल्या ऑफिसच्या कामाची व्याप्ती सांगायचा प्रयत्न केला. अर्थात टेक्निकली ते तिला समजण्यासारखे नव्हते, पण निदान आजही मला खूप काम आहे या भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी केले, जेणेकरून दिवसभरात येणाऱ्या फोनच्या संख्येत थोड्याफार प्रमाणात घट होईल. पण कसले काय रोजमर्रे त्याला कोण रडे? मी रोजच आज खूप काम आहे असे सांगतो याचा तिच्यावर फरक थोडी पडणार होता. 11च्या सुमारास तिचा फोन परत खणखणला. म्हणजे फोन माझाच, पण समोरून कॉल तिचा. मध्यंतरी तिच्यासाठी म्हणून वेगळी रिंगटोन सेट केली होती. तिचा फोन आल्यास रोमॅन्टिक फिलिंग यावी म्हणून नाही काही. तर दुरूनही न बघता हा तिचाच फोन आहे हे आगाऊ समजावे आणि त्यानुसार घ्यावा की नाही, आणि घ्यावा तर थोडक्यात कसा निपटवावा याचा विचार करायला पुरेसा वाव मिळावा म्हणून. पण नंतर मला हिचे किती फोन येतात याचा रेकॉर्ड माझ्या आजूबाजूच्यांना समजायला लागल्याने परत होती तशीच सेटिंग केली. तरीही आता माझा फोन वाजताच आजूबाजूच्यांना समजलेच की हा ह्याच्या हिचाच असणार, कारण वेळ ठरलेली होती ना. 11 म्हणजे तिची चहाची वेळ आणि
चहाड्या करायची ही हक्काचे गिऱ्हाईक असे मी एकच ना. यावेळी घरच्या चहाड्या केल्या जातात. सुदैवाने माझ्या बायकोचे तिच्या सासूशी असलेल्या संबंधावर एकता कपूरच्या कोणत्याही मालिकेचा प्रभाव नसल्याने हे थोडक्यात निपटते. बऱ्याचदा हे अरे मी आज असे केले आईला, आई म्हणजे माझी आई आणि तिची सासू, हे तसे मुद्दाम केले असे वाटले नसेल ना. अरे काल आई मला अशी म्हणाली काय असेल त्यांच्या मनात, असेच काहीसे मिळमिळीत असते. आजही काही वेगळे नव्हते. सकाळी घाई झाली म्हणून 4 भांडी घासायची ठेवून तशीच निघाली होती. आणि आत्ता आईला राग तर येणार नाही ना, आपली सून काम चुकार तर वाटणार नाही ना, अशी भीती व्यक्त करणे चालू होते. मलाही घरी फोन करून आईला हे समजावून सांगायची विनंती झाली. जवळच माझ्यासोबत काम करणारा एक ड्राफ्ट्समन हातात ड्रॉईंग शीट घेऊन मी फोन कधी खाली ठेवतो याची वाट बघत उभा होता. त्याच्यासमोर काही बोलायचीही चोरी. नुसते हम हम करणे म्हणजेही याची बायको याला समोरून झापते की काय असा गैरसमज होण्याची शक्यताच जास्त. शेवटी संध्याकाळी आईशी या विषयावर बोलतो म्हणून फोन ठेवला एकदाचा. आज अखेर खूप काम होते. बरोबरच्या ड्राफ्ट्समनच्या शंकांचे समाधान करून त्याला कटवले आणि पुन्हा कॉम्प्युटरच्या डब्यात तोंड खुपसले. खरे तर ऑफिसची 9 ते 5:30 ही वेळ कशी एकदा भरभर संपते आणि दिवसाची सुट्टी होते हेच आपल्या मनात असते. असायला हवे. पण कधी काम जास्त आणि वेळीच करणे गरजेचे असेल तर ऑफिसमधला वेळही सावकाश जावा असे वाटते. आणि नेमके याच वेळी तो भरभर जातो. त्या तोंड खुपसलेल्या अवस्थेतच घड्याळाच्या काट्याने एक गिरकी घेतली आणि 11:30चे 12:30 झाले. नेहमीप्रमाणे 12:30चा अलार्म वाजला. 12:30ची जेवणाची सुट्टी झाली हे साऱ्या ऑफिसला माझा फोन वाजल्यावरच समजते. रिमाइंडर लावून फोन करते की काय माहीत नाही, पण अचूक ठोक्यालाच रिंग वाजते. जेवायला नाही गेलास? टिपिकल प्रश्न क्रमांक. असो, हा निघतोय थोड्या वेळात. कॉम्प्युटर स्क्रीनवरची नजर न हटवताच माझे उत्तर. त्यानंतर मग ठरल्याप्रमाणे आज जेवणात काय आहे याचे डिटेल्स दिले गेले. दररोजप्रमाणे डबा खायच्या आधीच त्यात झालेल्या चुका आणि त्यामागची कारणे सांगितली गेली. हे फार गमतीशीर प्रकरण असते. म्हणजे काही ना काही रोजचे असतेच. कधी काय तर आज घाईघाईत चपात्या गरमच भरल्या म्हणून त्यांना पाणी सुटले असेल, तर कधी आज माझा उपवास असल्याने मिठाचा अंदाज आला नाही, तर कधी कुकरच्या शिट्टीने कसा दगा दिला आणि उसळ जास्त शिजून तिचा कसा रगडा झालाय हे सांगितले जाते. पण काही ना काही रोजच असे सांगून माझी ते अन्न झेलायची मनस्थिती बनवायच्या नादात उगाच आधीच त्या जेवणाबाबत माझे मन कलुषित केले जाते. म्हणून हल्ली मी हे फारसे मनावर घेत नाही. आज काय म्हणाली तर फोडणीच्या भातात घातलेला कांदा दगडासारखा होता म्हणून जरा कच्चाच राहिला. दाताला थोडीशी कचकच लागेल. आता काय बोलणार, काढून काढून खाईल म्हणालो तर सॉरी बोलून माझी मनधरणी करणे सुरू झाले. बरे हे सॉरी देखील एटिकेट्स अँड मॅनर्सवाले नसते, तर सोन्या-मोन्या, सोनुल्या-मोनुल्या नको नको त्या नावांचा उद्धार असतो. याने खरे तर चीड आणखी वाढतेच. म्हणतात ना, भीक नको पण कुत्र्यावर. आता अगदीच टोकाची म्हण वाटेल ही, पण खरेच हिचे क्षमायाचना ऐकण्यापेक्षा तिची चूक पोटात घालणे परवडते. इथे शब्दशः पोटात घालणे हा अर्थ घेतला तरी हरकत नाही. माझा हा फोन आटोपला तसे शेजारच्या मुलीने अरे हो, माझ्या उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही शेजारी मुलीच बसतात बरं का. विषयाशी याचा काही संबंध नाही, तर सहज तुम्हाला जळवायला म्हणून आपले सांगितले. मला विचारले, चला मग जायचे जेवायला.
हा प्रश्न नव्हता की सूचना नव्हती. तर माझ्या बायकोचा 12:30चा फोन आटोपला की जेवायला उठायचो हा आमचा शिस्तीचा नियमच होता. तर कांदा एवढाही कच्चा नव्हता, किंबहुना नव्हताच. उगाच काहीतरी बोलायचे म्हणून हिने काहीतरी थाप मारली का अशी शंकाही आली, किंवा कदाचित आधीच तिची चेतावणी ऐकून दगडही पचवायची मनाची तयारी करून बसल्याने मला तो कच्चा कांदाही मुलायम वाटला असावा बहुतेक. आणि असे असेल तर हिचा हा तोडगा काम करून गेला हे कबूलही करावे लागेल. असो, जेवण तर झाले. आता दुपारच्या दीडच्या फोनला याचा रिपोर्टही द्यायचा होता. या वेळचा फोन म्हणजे नुसता गोंगाट असतो, कारण आत्ता तिच्याकडे जेवणाची सुट्टी असते. तिच्या मैत्रिणींचा ग्रुप म्हणजे नुसता चिवचिवाट. आत्ता बायकांचा आवाज म्हणून चिवचिवाट असे गोंडस नाव दिले. अन्यथा कर्णकर्कश कावकावाट असतो. 2 घासांच्या मध्ये एखादे वाक्य बोलतात की 2 वाक्यांच्या मध्ये एखादा घास खातात, की बोलताना तोंडाची जी हालचाल होते त्याचाच वापर करून तोंडातील घासाचे चर्णव केले जाते देव जाणे. पण पार्श्वभूमीला त्यांची अखंड बडबड कानावर पडतच असते. आमच्या हिने एकदा स्वतःचे 2 घास खाऊन जेवण नक्की कसे झाले याचा अंदाज घेतला की मग मला फोन लागतो. जेवण कसे झाले होते? अमिताभच्या ज्यांना शाहरुख खान आवडतो त्यांनी शाहरुख घ्या. कौन बनेगा करोडपतीमधील करोड रुपयांचा प्रश्न सर्व लाईफस्टाईलनं संपलेल्या आणि कोणताही पर्याय निवडला तरी हमखास चुकणार याची खात्री असलेला, तरीही खेळ सोडून जाण्याचा पर्याय नसलेला प्रश्न. माझे उत्तर क्रमांक 1. मस्त झाले होते. सर्वांना आवडले. तुझी बायको खूप मस्त जेवण करते असे म्हणाले सारे. तिच्या पाककलेच्या स्टँडर्ड्सचा विचार करता जेव्हाही ती ठीकठाक जेवण बनवते तेव्हा माझ्या तोंडातून अशीच प्रामाणिक प्रतिक्रिया बाहेर पडते. यावर तिची प्रतिक्रिया, मस्करी करतोयस न माझी एवढे पण काही खास झाले नव्हते. पाठीमागून थंड उसासा. स्वतःच्या पाककौशल्यावर केवढा हा विश्वास. माझे उत्तर क्रमांक 2. भाजी बरोबर नव्हती गं. जास्त खायला नाही झाले. 2च चपात्या गेल्या. खरेच केवळ 2 चपात्या खाल्ल्या असल्याने आणि 2 डब्यात तशाच शिल्लक असल्याने अर्ध उपाशी पोटातून खरे काय ते बाहेर पडतेच. यावर तिची प्रतिक्रिया, मी सकाळी उठून एवढे मेहनत करून बनवते आणि तू मात्र पुढचे आवाज कुठून तरी दूरवरून आल्यासारखे मी ऐकतो. माझे सुवर्णमध्य साधायच्या प्रयत्नात दिलेले सावध उत्तर, ठीक होते. संपवला पूर्ण डब्बा. यावरही विस्फोट. बस, ठीक होते. ठीक आहे मग. आत्ता तुम्ही म्हणाला यात कसला विस्फोट? हे तर आत्ता आयुष्यात एका तरी बाईचा जवळून अनुभव घेतलेलाच ओळखू शकतो की यांच्या मौनात एवढे रौद्र वादळ दडले असते. अशावेळी मग फोन ठेवायच्या आधी तिने काहीतरी नेहमीसारखी किटकिट करावी असे वाटून जाते. आणि हो, यावेळच्या फोनच्या संवादामध्ये काही बिनसले तर चालू होते. एक मोबाईल मेसेजची मालिका. कधी नुसतेच खडूस, तर कधी आय रिअली रिअली हेट यू पासून माझ्याशी परत कधी बोलू नकोस पर्यंतचे धमकीसत्र. आज कच्च्या कांद्याबद्दल काय बोलायचे? हा प्रश्नच होता. पण माझे नशीब पक्के होते जे तिच्या डोक्यातून कच्चा कांदा निघून गेला होता. अन्यथा काहीही तिच्या मनाविरुद्ध बोललो असतो तरी तिने मला कचाकचा खाल्ला असता. 3, 3:15 वाजले म्हणजे माझी दुपारची चहाची वेळ झाली. तसा जागेवरच येतो चहा, पण काम तेवढ्यापुरते थांबवले जाते. वाटले आत्ता हिला फोन करावा आणि तिला जे काही बोलायचे असते ते आत्ताच बोलायला वेळ द्यावा, म्हणजे नंतर कामाच्या वेळी हिचा फोन येणार नाही. पण हा असा साधा सरळ हिशोब नसतोच मुळी. एकदा 4 वाजले की हिचे संध्याकाळचे लगातार फोन सत्र सुरू होते.
ते ऑफिसमधून निघेपर्यंत चालूच राहते. प्रत्येक फोनमध्ये एकच ज्वलंत प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे काम कधी संपणार आणि कधी निघणार. रोज संध्याकाळी मी तिला वाशी स्टेशनवरून पिक अप करतो असे आमचे रुटीन आहे, म्हणून ही माझा असा पिच्छा पुरवत असते. माझे ऑफिस 5:30ला सुटत असले तरी 5:30च्याच टोल्याला निघणे आम्हा इंजिनियर्सच्या नशिबी असे कधी नसतेच. काम काय आहे आणि किती शिल्लक आहे यावर रोजच्या रोज निघायचा टाईम ठरतो. तर कधी 4लाच अंदाजे येतो, तर कधी 6 वाजले तरी अजून किती थांबावे लागेल याचा पत्ता नसतो. त्यामुळे 4, 4:30, 5, 5:30 असे दर अर्ध्या तासाने हिचे अपडेट्स घेणे चालू असते. कधी मी कामात व्यस्त असतो, कधी एखादी आकडेमोड अर्ध्यावर आली असते, तर कधी बॉसच्या केबिनमध्ये असतो. कधी कधी मलाच लवकर जावेसे वाटत असते, पण कामाच्या रगाड्याने लवकर पळता येणार नाही म्हणून हैराण असतो. अशा वेळी अचानक हिचा फोन आला की नाही म्हटले तरी कधी सटकतेच. आजही तेच झाले. उगाच डोके नको खाऊस यार, 7च्या आधी मी नाही निघू शकत असे बोलून खटकन फोन कट केला. थोडा वेळ शांतता झाल्यासारखी वाटली. नाही म्हणाले तरी चुकल्यासारखे वाटले. क्षणाला वाटले की परत उलटा फोन करावा, पण नकोच. कामही तसे खूप होते आणि फोन करूनही फायदा कितपत होईल याची खात्री नव्हती. ती समोरून मौनव्रत धारण करणार आणि फोनचे मीटर फुक्कट चालू राहणार. अशा वेळी आपण संयम दाखवणे गरजेचे असते आणि मी नेमका याच मनस्थितीत नव्हतो. म्हणून विचार केला की त्यापेक्षा आधी ऑफिसचे काम उरकून घ्यावे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष भेटूनच काय ते समजूत काढावी. सोबतीला एखादे डेअरी मिल्कचे चॉकलेट किंवा एक प्लेट पाणीपुरी पुरेशी होती. जर त्यानेही काम झाले नसते तर मग वाशी स्टेशन बाहेरच्या केक शॉपमधील पेस्ट्रीचा वार नक्कीच खाली गेला नसता. संध्याकाळी काम संपेपर्यंत 7चे 7:15 झाले. फोन चेक केला तर ना तिचा मिस कॉल दिसला ना मेसेज. म्हणजे बाईसाहेब जाम रागवलेल्या दिसत होत्या. भराभर टेबल आवरले, कॅम्प्युटर बंद केला, फ्रेश होऊन आलो आणि बॅग खांद्यावर लटकून ऑफिसच्या बाहेर तिला फोन लावतच पडलो. गालावर खळी, डोळ्यात धुंदी, वाट पाहते मी एका इशाऱ्याची. पूर्ण गाणे ऐकवून फोन कट झाला, पण समोरून काहीच उत्तर नाही. वैतागच पुन्हा फिरायला, पण पुन्हा तेच अख्खे गाणे वाजले, पण फोन काही उचलत नव्हती. कदाचित राग जरा जास्तच आला असावा. म्हणजे नुसतीच रुसली नव्हती, तर थोडीशी चिडलीही होती. तर 5-6 वेळा फोन करून झाला. मग मोठ्या धीराने दिल पे पत्थर ठेवून दिला. आय ॲम सॉरी असा मेसेज केला. थोडा वेळ झाला तरी काहीच रिप्लाय नाही. पुन्हा फोन केला तरी उचलला नाही. मग आता एक मेसेज ऑलरेडी केलाच आहे, तर लगोलग आय लव्ह यू सुद्धा पाठवले. मीच नेहमी हे असले मेसेज पाठवते, तुला काहीच पडलेले नसते अशी रड नाहीतरी तिची नेहमी असतेच. माझ्याकडून असले मेसेज बघून कदाचित तिचा राग निवळण्यास मदत होईल, पण कसले काय. तरीही अप्लाय नो रिप्लाय चालूच होते. एव्हाना मी बेलापूर स्टेशनला पोहोचलो होतो. ट्रेन येण्यास अजून वेळ होता. प्लॅटफॉर्मवरच्या बाकडावर बसून पुन्हा पुन्हा तिचा नाद लागल्यासारखा फोन लावत होतो. दुपारी 4 वाजल्यापासून तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला नव्हता. एवढा वेळ तिचा आवाज ऐकल्याशिवाय राहण्याची सवय नव्हती. टेबलावर फोन ठेवून इथे तिथे कामानिमित्त किंवा वॉशरूमला गेली असेल म्हणावे, तरी एव्हाना परत तिने जागेवर यायला हवे होते. मुळात एवढ्या उशिरापर्यंत मी कॉलेजमध्ये थांबण्याची शक्यता कमीच होती. तिचे कॉलेज 5ला सुटते. माझ्या अंदाजाप्रमाणे आणि तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ती कॉलेजमधून फार तर फार 6लाच निघून वाशी स्टेशनवर माझी वाट बघत बसली असावी.
किंवा थोडी उशिरा निघाली आणि ट्रॅफिकमध्ये फसली तरी रिक्षामध्ये असायला हवी. कोणत्याही स्थितीत फोन तिच्या जवळच असणार. त्यामुळे उचलायला हा हवाच. जो फोन घेऊन ती दिवसभर मला सतत पीडित असते त्यापासून ती दूर कितीशी राहणार होती. तिच्या रागालाही मी गेले 1.5 वर्षापासून ओळखून होतो. माझे मेसेज बघून तो निवळून तिच्याकडून प्रतिसाद अपेक्षित होता. आत्ता मात्र माझ्या मनात भलतेच विचार येऊ लागले. 2-4 दिवसापूर्वीच तिने विषय काढला होता की तू ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबतो, तेव्हा स्टेशनवर तुझी वाट बघण्यापेक्षा कॉलेजमध्येच माझे PhDचे काम करत थांबत जाईन. पण कॉलेजमध्ये 6 नंतर सारे निघून गेल्यावर सामसूम वातावरणात थांबणे सेफ नसते, असेही काहीसे म्हणत होती. आज मला उशीर होणार आहे हे कन्फर्म सांगितल्यावर कदाचित थांबली असावी. आणि नाही, काहीही काय, ती सर्व गेल्यावर नक्कीच निघाली असावी. पण मग फोन का उचलत नव्हती? रिक्षा तर कुठे उलटली नसावी. गेले 2 आठवडे सारा हायवे खोदून ठेवला आहे, त्यामुळे अशा तुरळक घटना घडल्याही आहेत. पण अपघात झाला असेल तर आजूबाजूच्या कोणीतरी फोन उचलून सांगायला हवं ना. फोन बंद नाहीये त्या अर्थी कोणी तो चोरलाही नसावा. नाहीतर चोरणाऱ्याने लगेच स्विच ऑफ केला असता. म्हणजे कॉलेजमध्येच काही बरे वाईट छे विचार परत फिरून तिथेच. एका जागेवर बसवतही नव्हते. जागेवरून उठून मी प्लॅटफॉर्मवर फेऱ्या मारू लागलो. काय करावे हेच सुचत नव्हते. अचानक तिच्या बहिणीची आठवण झाली. अरे हो, तिचे माहेरही वाशीलाच होते. पण जवळ असूनही माहेरी वरचेवर जाणे ती टाळते आणि त्या स्थितीत फोन का उचलत नाही याचा संदर्भ लागत नव्हता. तरी तिच्या बहिणीला फोन लावायचे ठरवले. निदान थोड्या वेळासाठी तरी डोक्यातील विचारचक्र थांबेल. कोणाशी तरी बोलून मनावरचे दडपण तरी हलके होईल. पण बहिणीला देखील दिवसभरात तिचा फोन आला नव्हता की ती माहेरी देखील गेली नव्हती. मी तिच्या बहिणीशी सहज बोलल्यासारखेच बोललो. माझ्या मनातील शंका मला तिच्या डोक्यात घालायच्या नव्हत्या. पण आता पुढे काय? हिचा शोध कसा घेणार? एवढ्यात ऑफिसात जाण्याचा विचार करण्यात काही अर्थ नव्हता. तिच्या कॉलेजला जायचे ठरवले. त्याआधी फोन केला तर. पण माझ्याकडे तिच्या कॉलेजचा नंबर होता कुठे? कॉलेजचा काय, साधा तिच्या एखाद्या मैत्रिणीचा नंबरही मला स्वतःजवळ असण्याची कधी गरज भासली नाही. ती माझा नंबर काही कारणामुळे लागला नाही तर माझ्या ऑफिसच्या फोनला दणाणून सोडते. तोही नाही उचलला तर माझ्याबरोबर काम करणाऱ्या मित्राला लावते. आणि मी मात्र स्वतःच्या हलगर्जीपणाचा राग येऊ लागला. ट्रेन आली तसा यांत्रिकपणे याच विचारांत आता चढलो. आत्ता बऱ्यापैकी खाली असूनही तिथेच दाराजवळ उभा राहिलो. दर स्टेशनला फोन फिरवत होतो. सारा वेळ आशेने त्या फोनकडे नजर लावून होतो की आत्ता अचानक तिचा फोन येईल आणि मी तिला, एवढा वेळ फोन का नाही उचललास? कुठे कडमडायला गेली होतीस? म्हणून मनसोक्त ओरडून घेईन. पण चायला तिचा फोन का येत नव्हता? स्टेशन मागून स्टेशन जातच होते. वाशी आली तसे मी ट्रेन थांबण्याच्या आधीच उडी मारून उतरलो आणि गेटच्या दिशेने पळत सुटलो. जितके लवकर जमेल तितके मला तिच्या शोधात तिच्या कॉलेजला पोचायचे होते. घाईघाईत सहज सवयीप्रमाणे ती बसते त्या बाकड्यावर नजर टाकली आणि क्षणभर तिथेच थबकलो. नकळत पावले त्या दिशेला ओढली जाऊ लागली. बाईसाहेब मस्तपैकी पर्स मांडीवर घेऊन पुस्तक वाचत बसल्या होत्या. तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. तिने वर पाहिले. नजरानजर होताच मी काही बोलणार, विचारणार याच्या आधीच हसत, दात ओठ चावत म्हणाली की अरे आज फोन कॉलेजमध्येच विसरले. हा, किती मूर्ख होतो मी. हे असेही घडू शकते हे माझ्या डोक्यात कसे आले नाही. स्वतःवर हसावे की रडावे कळत नव्हते.
तरीही 2 थेंब नकळत गालावर ओघळलेच. तर ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.